आयज आमी आयल्यात आमचो एक कोडार फार्माक विजीट आनी ह्या कोडार फार्माक आमी फाटल्या 2 वर्सां कितें डेव्हलपमेंट केला हाजी तुमकां ब्रीफ करपा खातीर आमी हांगा आयले कडेन आसा। तुमकां सांगपाचें म्हणल्यार हें कोडार जें पळय फार्म आसा आमचें सादारण 110 हेक्टर एरिया आनी 110 हेक्टर एरियेक डेव्हलप करपाचो जेन्ना आमी विचार केलो म्हणजे पयलीं थोडें हांगा प्लांटेशन आसलें पूण मेजर प्लांटेशन जें आसा तें तुमी फाटल्यान जर पळयलें जाल्यार स्मॉल बुशीस आनी रॉकी एरिया मॅक्झिमम एरिया आसा ती। सो ही रॉकी एरिया आनी जे पळय बुशीस आसले ल्हान हे डेव्हलप कशें करपाचो हेजो विचार करून आमी डेव्हलपमेंट स्टार्ट केलो। आनी डेव्हलपमेंट स्टार्ट करता आसतना तुमकां खबर आसतलें की आमचो हॉनरेबल एग्रीकल्चर मिनिस्टर सदां पॉझिटिव्ह आनीक जेन्ना जेन्ना आमी प्रपोजल घेवन आमच्या हॉनरेबल एग्रीकल्चर मिनिस्टरा कडेन वयता तेन्ना आमकां सदांच तांचो सपोर्ट आसता की तुमी एग्रीकल्चराक डेव्हलपमेंट करा कितें तरी नवीन करून दाखया लोकांक। आनी हो जो पळय कोडारचो फार्म आसा हो फार्म एक आयडियल फार्म जावपा जाय ह्या दृश्टीन आमकां तेणी मार्गदर्शन केलें आनी ते गायड करता। आनी आमच्या हॉनरेबल एग्रीकल्चर मिनिस्टराचें ऑफिस जेन्ना जेन्ना आमी नवी प्रपोजल वयता ती प्रपोजलां आमकां पुश करपाक फॉरवर्ड करपाक आमकां सगळे सायडीच्यान आमकां सपोर्ट आसता। हो जो पळय प्लॉट आसा हो प्लॉट आमी डेव्हलप केला अंडर जॅकफ्रूट प्लांटेशन। तुमी जर हांगा सायडीन जर पळयलें जाल्यार ही 2 वर्सांची ओल्ड प्लांट्स आसा। 2 वर्सां भितर तेंची हायट कितली वाडली ती पळया तुमी। हांगा सारकी मेजर चॅलेंज आसली ती गवे रेड्याची। तुमी फाटल्यान जर पळयलें न्ही जाल्यार सगळें रान ह्या राना भितर हांगा गवे रेडे आसा। सो गवे रेड्यांची मेजर चॅलेंज आसली सो तेजेर आमी ओवरकम करून ही जॅकफ्रूट प्लांटेशन आमी केल्ले कडेन आसा। सादारण हो जॅकफ्रुटाचो प्लॉट आसा तो आमी 1.5 हेक्टर 1.5 हेक्टरचो प्लॉट आसा आनी ह्या प्लॉटाक आमी 38 वेरायटीज ऑफ जॅकफ्रूट आमी लायले कडेन आसा। आनीक सांगपाचें म्हणल्यार थोडी वेरायटीज आसा त्यो 18 म्हयन्यांनी लागता फ्लावरींग जाता आनी आमचे अंदूच्या वर्साक एक थोडे झाडांक फ्लावरींगय बी जाल्लें पूण तें आमी काडून उडयलें कित्याक तेजी ग्रोथ मातशी फ्लावरींग जर एलाव केलें जाल्यार ग्रोथ मातशी हें जाता स्टंट जाता। सो हो प्लॉट आसा तो जॅकफ्रुटाचो। केन्ना बरें हें जाता हे फ्रुट्स ही सादारण थोडी वेरायटीज आसा त्यो 2 म्हयन्यांनी स्टार्ट जाता 2 वर्सांनी सॉरी 2 वर्सांनी बेरिंगाक येवपाक लागता। ही झाडां तुमी आतां भायरसून हाडल्या काय ना ही भायरसून ह्यो वेरायटीज आमचे कडेन नासल्यो गोंयांत नासल्यो। सो आमी थोडी गोंयांकय बी बरे कोणाले प्लांट्स आसा तेजेय बी आमी थोडी ग्राफ्ट केल्या आनी चडशे वेरायटीज आसता त्यो भायर कितले वरायटी आहा 38 वेरायटीज। पण हे क्लायमेट सूट जाता तांकां गोंयचे तशे पळय आमी ह्या फार्मा भितर प्लांटेशन केला ती गोंयचे कंडिशनाक जे पळय क्रॉप्स जाता तेतून भितर तुमी काजू म्हणा जॅकफ्रूट म्हणा आमी म्हणा म्हणजे हांगा एक सारकी जीन बँक तयार करपाची तरेतरेच्यो वेरायटीज। हांव तुमकां आतां मुखार मँगोचोय प्लॉट दाखयतलो। मँगो प्लॉटा भितर आमी कितले तरेच्यो वेरायटीज लायल्या त्यो हांव दाखयतलो। सो हांकां वॉटरिंग बीन करपाक वॉटरिंग आमी सद्या करता चडशे कडेन आमी उदकाची सोय केल्ले कडेन आसा। हो जो पळय प्लॉट आसा जॅकफ्रुटाचो तो मातसो एक एंडाक आसा न्हंय सकयल पडल्या बरीच आनी आमी ताका ह्या एरियेक सद्याक टँकरान उदक घालता पूण 2 वर्सां भितर सर्वायवल 100% आसा। हार्डली एक 2-3 झाडां कितें तरी मेल्या पूण तुमी जर ही हायट जर पळयली जाल्यार ही 2 वर्सांची हायट तुमकां कळटली आमच्या कितली केअर घेवन आमी केल्ले कडेन आसा। उदक दिसा पट्टे घालता काय एक दिसा आड बीन तशें ना तशी सिजना प्रमाणे घालता। मे म्हयन्याक आमी सादारण एक एवरी ऑल्टरनेट डे सुद्दां घालता सामकें हें करता। हो फाटल्यान जो पळय प्लॉट आमकां दिसता न्ही तो मँगोचो प्लॉट। तुमकां उदक प्रत्येक वेळा सांगता की ह्या एरियेक डेव्हलप करप ही एक चॅलेंज आसता कित्याक सगळी फाटल्यान आसा ती रॉकी एरिया। सो ह्या रॉकी एरियाक आमी पिट्स मारून रॉक ब्रेक करून आमी हो प्लॉट डेव्हलप केले कडेन आसा। मँगोच्यो आमी सादारण 4.5 हेक्टर्स एरिया डेव्हलप केल्या म्हणजे सादारण 45,000 स्क्वेअर मिटर आनी हेतून भितर आमी सगळ्योच टोटल कितली वेरायटी 126 वेरायटीज ऑफ मँगो आमी हांगा प्लांट केले कडेन आसा। 126 वेरायटीज सो हेतून भितर 126 वेरायटी भितर 55 आमच्यो गोवन वेरायटीज। म्हळ्यार तुमकां खबर आसतलें लास्ट कितलेशा वर्सां एग्रीकल्चर डिपार्टमेंट तरेतरेचे शोज ऑर्गनायज करता तितून भितर मँगो शो एक प्रॉमिनंटली आमी ऑर्गनायज करता आनी मँगो शोवाच्या निमतान गोंया भितर जितले पळय वेरायटीज आसा आनी जे पळय आपले मँगो हाडून तांकां प्रेजेंट करता आनी जांकां आमी प्रायज दिता। प्रायज कित्याक लागून दिता त्यो तेंची वेरायटी बेस्ट म्हणून आमी तांकां प्रायज दिता। अश्यो वेरायटीज आमी लोकां कडल्यान आयडेंटिफाय केल्यो त्यो आमी मल्टिप्लाय केलो तेजे आमी ग्राफ्ट केलें आनी तश्यो आमचे कडेन गोंयची वेरायटी 55 वेरायटीज हांगा आसा आमचे कडेन। तेजी भायर आमचे कडेन 30 एक्झॉटीक वेरायटीज आसा मँगोच्यो 23 हायब्रीड वेरायटीज आसा
आणि 18 इंडियन व्हरायटीज म्हणजे टोटल 126 व्हरायटीज ज्यो मँगो आमी हांगा प्लांटेशन केल्लें आसा. हे फाटल्यान तुमकां दिसता ते सेकंड इयराचें प्लांटेशन. म्हणजे हे झाडां प्लांट केल्यार सादारण 1 वर्स पावणे 2 वर्सां जाले कडेन आसा. म्हणजे 2 वर्सां कंप्लीट जावपाक आयले कडेन आसा. तुम्ही ग्रोथ हांगा पळोवपाक शकता. ग्रोथ बेस्ट जाले कडेन आसा. आनीक हेच मुखार आमी ह्यो सगळ्यो व्हरायटीज आमी परत ग्राफ्टिंग करून व्हरायटीज मल्टिप्लाय करून आमी आमच्या गोंयच्या शेतकारांक आमी अवेलेबल करतले. एका कितली 2 वर्सां जाली आतां? ही 2 वर्सां जातली आतां. ह्या मेक 2 वर्सां जातली. अजून कलमां कितल्या तेंपान लागता अशें? कलमां तशी 4थी ते 5वी वर्सां सावन लागपाक स्टार्ट जाता. आणि हायट कितली आसता तेंची अंदाज? हायट नॉर्मल आमची जी पळय कलमाची जी पळय हायट आसा गोंयची कंडिशनाक तितलीच जाता. हे तुमी पळयले जाल्यार हे पळय फाटल्यान दिसता ती मँगोची ओल्ड ग्राफ्ट्स आसा आमचे. ते म्हाका दिसता सादारण एक 35 वर्सां ओल्ड आसतले. 30 तरी इयर्स ओल्ड आसतले. 30 to 35. ती तिनूय तुम्ही आता हे केल्या पण टोटल कितले जमीन लागवडी खाली आहा? ना टोटल आमच्या ह्या फार्माची जमीन आसा ती 110 हेक्टर आसा. 110. सो तेतून भितरली पयलीं जी पळय आमी थोडे प्लांटेशन केल्लें. आनीक तेतून भितर आमचो मेजर आसा ते थोडे ओल्ड काजू आसा, थोडे ओल्ड मँगो आसा, कोकोनट आसा. आमचो फाटल्या 2 वर्सां पयलीं आमचो फार्म सुपरिटेंडंट बाब राजेश डिकोस्टा हांगा ताका पोस्टिंग जाल्लें. आनी त्या वेळार ताका एक चॅलेंज आसलें आनी ताका आमी डायरेक्शन्स दिल्ले की तूं ही टोटल 110 हेक्टर जी पळय एरिया आसा तितली डेव्हलप कर म्हणून. सो एट अ टायम जर 110 हेक्टर एरिया डेव्हलप करपाक घेतली जाल्यार जायना. सो आमी पार्ट बाय पार्ट आमी ही डेव्हलप केल्या. तेतून भितर तुमी पळयलें की आमी जी पळय मँगोच्या अंडर सादारण 4.5 हेक्टर्स एरिया डेव्हलप केली. काजू अंडर आमी 7 हेक्टर डेव्हलप केली. जॅकफ्रुटा अंडर आमी 1.5 हेक्टर डेव्हलप केली. तेजे भायर आमी सादारण 7 व्हेरायटीचे नटमॅग लायले कडेन आसा. मागीर आमी ड्रॅगन फ्रुटाच्यो 2 व्हेरायटीज लायले हांगा म्हणजे जस्ट फॉर ट्रायल पर्पज. आनी तेजे भायर फाटले 2 वर्सांक त्यांनी खुबश्या एरिया भितर हांगा तरेतरेचे इरिगेशन प्रोजेक्ट घेतले. तुमी फाटल्यान पळयतले की आमचो एक स्प्रिंकलर इरिगेशन प्रोजेक्ट तांणी केले कडेन आसा. आनी सादारण 5 हेक्टर एरिया आमी अंडर इरिगेशन एडिशनल पयलीं आसली तेजी भायर आमी 5 हेक्टर नवी एरिया अंडर इरिगेशन हाडल्या. हे सगळें प्लांटेशन करता आसतना ताका इरिगेशन हें जायच. इरिगेशन नासतना तुगेले झाडां जगपाक शकना. सो नवे प्रयोग करून आमी हांगा हें प्लांटेशन केले कडेन आसा. अशें अनकल्टिवेटेड कितली आसा सर एरिया आतां उरता अंदाज? 30 हेक्टर. केल्ली आसा. सो कशा पद्दतीन एग्रीकल्चर पॉलिसी ह्या फार्मर्सांक ह्या फायदेशीर ठरतली? एग्रीकल्चर पॉलिसी भितर न्ही खुबशे कोर एरियाज आसा. कोर एरियाज आमी आयडेंटिफाय केल्ले कडेन आसा. आनी आमकां रिसंटली आमच्या हॉनरेबल चीफ मिनिस्टरांनी बी डायरेक्शन दिला की त्यो कोर एरिया आयडेंटिफाय करा आनी मेन कोर एरियाज आसा पळय न्ही त्यो तुमी सद्याक घ्या म्हणून इन एक्शन प्लॅन करता आसतना घ्या. आनी एक वर्स भितर मेन कोर एरियाज आमी फट्ट करून कितें तरी काम करूं शकता ह्या कोर एरिया भितर. ते आमी आतां घेतले आनी तेतूंतल्यान आमी स्टार्ट करतले. मागीर तेतून भितर खुबश्यो कितें करच्यो पडटल्यो आमच्यो एक्झिस्टींग स्किम्स आसा त्यो मॉडिफाय करतल्यो. म्हणजे मॉडिफाय करच्यो पडटल्यो. एक्झिस्टींग स्किमां भितर कितें आसा लोकांक आतां एक सबसिडी मेळटा अमुकूच मेळटा. आमी सपोज ती वाडयली जाल्यार आनी कितले लोकांक बेनिफीट जावंक शकता, कितले लोक एरिया येवपाक शकता एग्रीकल्चरान. ह्या दृश्टीन आमचो विचार चालू आसा. थोडे नवी स्किम्स करच्यो पडटल्यो, थोडे नवे एमेंडमेंट्स करचे पडटले, थोडे नवे रुल्स करचे पडटले. जे करता आसतना आमकां इतर डिपार्टमेंटाची फॉर एक्झाम्पल रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणा, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट म्हणा, एनवायरमेंट डिपार्टमेंट म्हणा, ह्या डिपार्टमेंटाची बी आमकां गरज लागतली. सो हे नवे अमेंडमेंट करपाचें आमचें काम चालू आसा. केन्ना बरें ऑलमोस्ट जातलें ना म्हणटा? तसो एग्रीकल्चर पॉलिसीचो जो पळय पिरियड आसा तो आमी फुडली 10 वर्सां म्हणटा. अशें म्हणून या की एट अ टायम धपक्याक तें जायना. एकदांच आमी डिसायड केलें एग्रीकल्चर पॉलिसी काडली ती डिक्लेअर केली म्हणून तसो जायना. ती पॉलिसीचो पिरियड आसतलो. सो स्टेप बाय स्टेप आमी नवे अमेंडमेंट्स एक्ट्स रुल्स करून इम्प्लिमेंट करतले. आनी हे करता आसतना फक्त इतलेंच पळोवपाचें मेजर की शेतकारांक मॅक्झिमम कितलो फायदो जातलो. जे शेतकार आमच्या एग्रीकल्चरा पासून पयस गेले कडेन आसात ते कितले शेतां भितर परत येतले हो एक व्हेरी इम्पॉर्टंट हें आसा. आनी आमच्या हॉनरेबल एग्रीकल्चर मिनिस्टराचे बी डे तोच आसा की मॅक्झिमम शेतकारांक सबसिडी दिवपाक जाय. आमी फायदो करून दिवपाक जाय. आनी मॅक्झिमम शेतकार जे पळय शेता पासून पयस गेले कडेन आसा
तांकां परत सो हे एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहा हे रेव्हेन्यू अर्न करपा सारखे डिपार्टमेंट आहा काय एग्रीकल्चर डिपार्टमेंट हे रेव्हेन्यू अर्न करपाचें डिपार्टमेंट न्ही. आमी इनफॅक्ट आमी शेतकारांक दिवपाचें डिपार्टमेंट. आमी टेक्नॉलॉजी म्हणा किंवा सबसिडी म्हणा जेणे करून शेतकारांचें राहणीमान सुदरतलें, इम्प्रूव जातलें, हेजेर आमचो प्रयत्न आसता. आमचें रेव्हेन्यू अर्निंग डिपार्टमेंट न्ही. ओके. ही पिकावळ जातली ती कितें एक्सपोर्ट बीन करपाचें कितें फुडें फ्युचरान ना, ही पिकावळ आमी जे पळय हांगा प्लांटेशन केले कडेन आसा तेतूंत भितर तें मेजर प्लांटेशन आसा तें मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांटींग मटेरियल. म्हणल्यार कशें आसा आमी स्ट्रेस तेजेर पिकाचेर स्ट्रेस दिवपाना. ह्या हेतूंतल्यान कल्म करपाचें चड स्ट्रेस. तूं कल्म करता आसतना कितें आसता, झाडाच्यो फानी कट करच्यो पडटा आनी त्यो फानी दुसरी हेजेर लावन कलम करप आसता. सो ते कलम करता आसतना हांगा पिकावळ म्हणटे आमी विचार करपाना. पिकावळ म्हणटा सेकंडरी मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांटींग मटेरियल. सर गोंयान एक मेजर इशू कितें जाता की कृषी कार्ड नाशिल्ले शेतकारी खूब आसा. सो तांकां बेनिफीट मेळपा खातीर कितें तांकां एग्रीकल्चर तशी प्रोविजन आसा? कृषी कार्ड नासले अशे शेतकार आसा पूण आमी तांकां तरेतरेच्या कोडाच्या अंडर कृषी कार्ड दिता. फॉर एक्झाम्पल तो जर एक वर्बल एग्रीमेंटाचेर कोणी लायता जाल्यार सुद्दां ताका आमी कृषी कार्ड दिता. इनहेरिटेड टेनंट, इनहेरिटेड ओनर हांकां सगळे आमी कृषी कार्ड दिता. आतां सादारण तशें जर पळोवपाक गेले जाल्यार आमचे कडेन 53,000 शेतकार आसा जे कृषी कार्ड अंडर रेजिस्टर्ड जाल्ले कडेन आसा. म्हणजे ते एक 14च्या उतराचें नांव ना समज जाल्यार 14च्या उतराचें नांव ना जाल्यार सुद्दां आमी थोड्यो स्किमी दिवपा पुरते तांकां कृषी कार्ड दिले कडेन आसा, दिता तांकां. पूण तेच्या खातीर कितें स्पेसिफीक मॉडिफिकेशन जातलें काय पॉलिसीन? स्पेसिफीक मॉडिफिकेशन म्हणल्यार आतां हय काढला कृषी कार्ड कंपल्शन आमी थोडे काडल्या. थोडे जे पळय डॉक्युमेंट्स बी आसले ते काडून आमी म्हणल्यार समजा एक नुकसाण भरपाई मेळपाक जाय एक शेतकाराक जाल्यार बाबा कृषी कार्ड ताका कंपल्सरी आसा, तें सपोज जर ना जाल्यार ताका मेळोंक शकता अशें म्हणटा. आमी लास्ट टायम आमच्या हॉनरेबल एग्रीकल्चर मिनिस्टर बाब रवी नायकान लीड घेवन तुमकां खबर आसतलें की आमी शेतकारांक जेंचे कडेन कृषी कार्ड नासलें पूण तांचो लास्ट टायम पावस चड पडून जो पळय डॅमेज जाल्ली तांकां आमी सगळ्या शेतकारांक आमी नुकसान आस्ता पोस मरे टायर धोल्या मरे मुझे पास हड्डे जाले इथे टायर चेंज कर मरे. योकोहामा टायर एक्सप्रेस सगळे टायर सोल्यूशन एका जाग्यार विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. अरे वाह. योकोहामा टायर एक्सप्रेस ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव. हांगा डेव्हलपमेंट करप हें एक चॅलेंज आसलें आनी ही चॅलेंज जी आसा ती म्हजो फार्म सुपरिटेंडंट बाब राजेश डिकोस्टा हांणी चॅलेंज ही घेतली. आनी आतां आमी येता आसतना पळयलें जाल्यार हो सगळो जो पळय प्लॉट आसा तो सादारण 7 हेक्टराचो प्लॉट, 70,000 स्क्वेअर मिटर प्लॉटांक आमी हांगा काजू लायल्या. आनी आमचे कडेन सादारण ह्या 70 स्क्वेअर मिटर प्लॉटां भितर 14 वेरायटीच्यो काजू आसा. तेतून भितर ही जी पळय वेरायटी आसा ही नेत्रा जम्बो 1 म्हणटी, म्हळ्यार आमी तामिळनाडूच्यान ही हाडल्या वेरायटी. आनी ह्या वेरायटीची बी आसा ती सादारण 300 ग्रामाची एक बी आसता. 13 ग्राम 13 ग्राम्साची एक बी, म्हळ्यार मोठी सायजाची बी ती. आनीक हे आमी तुमी फाटल्यान जर पळयलें जाल्यार ही सगळी जे पळय ग्राफ्ट्स आसा फाटले हे सगळे 1 year ओल्ड ग्राफ्ट्स आसा. आनीक तेजो ग्रोथ हांगा बरो जाले कडेन आसा. आनीक मुखार आमी ह्या प्लांटेशनांतल्यान आमी प्लांटींग मटेरियल करतले. आमी ग्राफ्ट जे पळय शेतकारांक जाय आमच्या गोंयच्या शेतकारांक आमी नेत्रा जम्बो 1चे ग्राफ्ट आमी करून शेतकारांक दितले. फाटल्यान तुमी जर पळयलें जाल्यार ही सगळी प्लांटेशन आसा तें 1 year ओल्ड आसा. ग्रोथ सामकी एकदम बरी आसा. सॅटिस्फॅक्टरी. ती 3री वर्सासान येयल्ड स्टार्ट जातली. 3rd year. हे ड्राफ्ट हे ग्राफ्ट हे एक ग्राफ्ट हे काजूचे. कितें ना म्हटलें नेत्रा जम्बो 1. कितली लायल्या तुमी आतली आतां हितून हांगा? ही सादारण आमी 240 लायल्या. आमचे कडेन टोटल 14 वेरायटीज ऑफ काजू आसा. 14 वेरायटीज तेतून भितर आमचे लोकली आसा, म्हणजे आयसीआरान गोंयच्या आयसीआरान रिलीज केल्ल्यो वेरायटीज सादारण 6 वेरायटीज आसा आमचे कडेन. ऑल टुगेदर 240 तुमी प्लांट्स लायल्या सध्या? ना, 240 प्लांट्स हे नेत्रा जम्बो 1 म्हणटे वेरायटीचे. अदरवायज आमचे कडेन 70,000 स्क्वेअर मिटर एरिया. आतां तुमी वाटेर येता आसतना पळयलें न्ही, हो सगळो काजूचो प्लॉट. म्हणजे तेतून भितर 70 हेक्टर 7 हेक्टर एरियेक आमी काजू प्लांटेशन केलां. ग्राफ्टिंग 14 व्हरायटी वेगवेगळी. 14 तरेच्यो वेरायटी. हे प्लांट केन्ना रेडी जातले ग्राफ्टिंग करपा खातीर? ना, हे जशी ग्रोथ जाता न्ही ते ग्रोथ जातकीर आमी तेजी हें काडटा, काडी काडटा आनी त्यो काडून आमी मागीर ग्राफ्टिंग करतले. सो आमी ना ना अजून जालना त्यो, अजून तेजी ग्रोथ जावपा जाय बरी. 3री वर्सां नंतर आमी स्टार्ट करतले ग्राफ्टिंग.
सो हेका किडे बीन तशें कितें लागपाची शक्यता आसा ते कितें तुमी किडी लागता पयलीं त्या सगळे काजू कॉमन लागतात त्यो व्हेरायटीचेर कांय डिपेंड ना म्हणजे ज्यो पळय हायब्रीड व्हेरायटीक लागता आनी कितें प्रिकॉशन्स घेता तुमी ना ताका ते प्रिकॉशन्स आमचे टायम टू आसता तातूंत मेजर आसता तो स्टेम बोरर म्हणून काजूचो जो खोड किडो म्हणटा आमी ते किडो लागता आनी काजू मरता सो तेजेर आमी हांगा फार्मा भितर आमी प्रिकॉशन सगळे घेता आनी जे पळय विजिटर्स येता शेतकार येता तांकांय बी कशी प्रिकॉशन घेवप आनी तेजें प्रशिक्षण आमी दिता शेतकारांक. आज इस चाय के स्वाद में कुछ खास बात है। देखते हैं खाना कैसे बनाती है। भाभी मेरे लिए सब्जी रोटी। भाभी मेरे लिए स्पेशल बासमती राइस। डॉक्टर साहिबा सबकी पसंद का ख्याल कैसे रखोगी? मेरी भी कुछ डिमांड है। एक डॉक्टर होने के नाते सेहत का ख्याल रखना मेरा फर्ज है और एक बहू होने के नाते परिवार वालों का दिल जीतना भी मेरा फर्ज है। ये सब पॉसिबल हो पाया है पंचामृता की वजह से। इंडिया का फर्स्ट फोर्टिफाइड राइस और इनके सारे प्रोडक्ट जो खाने में पौष्टिक तत्व की कमी को भर देते हैं। आई सर्टिफाइड वेयर फूड इज फोर्टिफाइड। तुमी हांगा कोडार फार्मान आसा आनी 2 वर्सां तुमी आतां म्हाका दिसता जायते तुमी आमकां हें दाखयलें की जॅकफ्रूट जावं आंब्याची रोपां जावं काजूची रोपां कितले एफर्ट्स घेतले आनी 2 वर्सां कोणाकूच खबर नासलें की इतल्या पद्दतीन हांगासर डेव्हलपमेंट चालू आसा म्हणून. सो कशें कितें एफर्ट्स घेतले आमी सगळें डेव्हलप करपाक? पयले सुवातेर आमी ह्या 2 वर्सां आमी एफर्ट घातले मँगो प्लॉट करपाक, कॅज्यू, जॅकफ्रूट आमी केल्लो. एग्रीकल्चर मिनिस्टर आमकां डायरेक्शन दिल्लें की हे कोडार फार्म एक बरी भाशेन एक फार्म मॉडल फार्म जावपा अशें म्हूण तेणें एक डायरेक्शन दिल्लें. ते डायरेक्शना उद्देशी हांवें म्हजी एफर्ट्स घालून डायरेक्टराचे गायडन्स आनी घेवन आमी हे फार्म डेवलप करूंक लागले. आतां हे 2 वर्सां भितर आमी एक 126 मँगो वेरायटीज आमी हे कोडार फार्मा आमी रोयले. तेच भाशेन आमी मालकुराद आमचे फार्मा आमी रोयले. मालकुरादा भाशेन जायत स्ट्रेन आसता, कार्दोज मालकुराद आनी प्रायज विनींग मालकुराद आमी रोयले. सो हे मेन पर्पज ऑफ हे मालकुराद प्लॉट आहा की फुडली पिळगे हे बरी क्वॉलिटी एक्सपोर्ट क्वॉलिटी मालकुराद खूंय पूण मेळपाचें आनी हे आमचे गोंय गव्हर्मेंट फार्मा हे मेळटले म्हूण आमी रोयला. तेच भाशेन आमी 55 वेरायटीज ट्रेडिशनल गोवन वेरायटीज आमी रोयले की आतां ती लोकांनी खुबशे खातरले आनी ते फुडली पिळगी मेळपाना. हे आमी 55 वेरायटीज गोंयभर सोदून आमी खंय मेळटा ते भाशेन आमी काडले आनी रोयले. आनी ह्या फार्माचे हे 55 फुडली ट्रेडिशनल वेरायटीज मेळटले. मुखार आमी ते कल्म करून कोणा जाय ते भाशेन आमी दिवपाक मेळटले. तशे भाशेन आमी 30 डिफरंट वेरायटीज ऑफ एक्झॉटीक मँगो आमी रोयला. सो हे तुका एक्झॉटीक मँगो खुबशे डिमांड फुडें जातलें कित्याक ताजी कलर बरो आसता आनी ताजो शुगर आहा तो कमी आसता. आतां मुखार जायत लोकांक डायबिटीज जावन कमी साकरा प्रमाणे आंबे डिमांड वाडटलो. हे तरेन आमी हे एक्झॉटीक मँगो कलेक्शन आमी रोयलें. मुखार आमी ते प्रोपोगेट करून आमची गोंयची शेतकारां आमी दिवपाक मेळटलें. तशेंच आमी हायब्रीड मँगोज 23 डिफरंट मँगो वेरायटी रोयल्या आमी इंडियन वेरायटीज. सो टोटल 41 वेरायटीज आमकां आहा. हे आमी पळयलें की हे क्लायमेट चेंजी मँगो हो क्रॉप आहा तो खुबसो एफेक्ट जालो आहा. पूण आमी पळयलें की आतां हायब्रीड मँगो थोडोसो ताका रेग्युलर बेरींग फिचर आसून तो लागूंक लागलो. आतां एक एग्जाम्पल म्हळ्यार तुमकां रत्ना दुसरे आंबे आमीचे ट्रेडिशनल मँगो मालकुराद आफोंसो कमी प्रमाणे लागला पूण रत्ना आहा तो बरो भाशेन लागला. तशे भाशेन रत्ना भाशेन आमी 23 डिफरंट वेरायटीज आमी हाडले आनी वेगवेगळे कलराचो आनी सिजनाचो अशें करून आमी ते फुडले
कलम करून आमी दितले आनी हे भाशेन आमकां शेतकाराक लुकसाण आहा तें कमी जावपाक शकतलें. फाटले फावट तुमी पायनॅपल एक प्रॉडक्ट दाखयल्लो, सो तो सक्सेस जालो. कितल्या लोकांनी ते पायनॅपल घेतलो? पायनॅपल आहा तो तुगेलो एक शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहा, पूण पायनॅपल आहा तो होमस्टेड आनी गार्डन आमी ते चड करून आमी ते घरकारांक दिले, कित्याक एक पाटी तुमचे वाजां पासून रोवपाक शकता आनी एक बरें मातशें तुगेलें एक घरा कितें पिकता तें तुगेलें ऑर्गेनीक जाता. सो हे प्रमाणान आमी तें बरें प्रमोट केल्लें पायनॅपल. सो गोंयान म्हाका दिसता एकमेव हें कोडार फार्म आसतलें थंय सपोज जर आंबे वरायटीज टायप पळोवपाक मेळटा जाल्यार हांगाच पळोवपाक मेळटले काय आनी गोंया भायर अशें प्रोडक्शन तुमी हें केल्लें सॅम्पलिंग्स जावं ग्राफ्ट केल्ले ना हे एक्झॉटीक आमी तें भायरसून हाडलें, थोडी इंडियन वेरायटीज आमी भायरसून हाडूंक पडलें आनी आमचे जे 55 वेरायटीज आमचे गोंयचे आहा आमी ते सोदून तेची तें कलम आमची फामात तयार करून आमी ते तुम्ही पळयतात GNH.